श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण देवांना माळा कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. इथे मी मोती घेतलेले आहेत आणि त्यानंतर लोकर घेतलेली आहे. तुम्ही दोरा देखील घेऊ शकतात. लोकरला थोडीशी नेलपेंट लावून घ्या आणि मग मोती त्यात ओळून घ्या. तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही मोती घेऊ शकतात. आता बोटाभोवती तो दोरा गुंडाळून घ्या. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोती खाली घ्या आणि दुसऱ्या दोऱ्याने गाठ मारून घ्या. अशा पद्धतीने सगळे मोती ओळून घ्या. एक मोती खाली करायचा आणि गाठ मारायची, एक मोती परत खाली करायचा आणि गाठ मारायची. अशाच पद्धतीने तुम्ही तांदूळपासून देखील हार बनवू शकतात. आता मी इथे मोती घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी गोल्डन मोती किंवा तुमच्याकडे जे हवे असतील ते मोती घेऊ शकतात. अशा पद्धतीने हा हार तयार झालेला आहे. मी प्रत्येक देवाला हा हार घालून दाखवलेला आहे. घंटीला सुद्धा घातलेला आहे. गणपती, अन्नपूर्णा, लक्ष्मी, महादेवाला सुद्धा घातलेला आहे. तुम्ही देखील तुमच्याकडे जर असे मोती असतील तर तुम्ही देखील घरीच असे हार बनवू शकतात. खूप छान दिसत आहेत. एकदा नक्की करून पहा. आता इथे हा स्वयंपाक तयार झालेला आहे. मटकीची उसळ आणि पुऱ्या आणि रस असा आजचा बेत होता. सिंपल अशी भाजी केलेली आहे. त्यात लसूणची चटणी, टमाटे, कांदे, हळद, मसाला असं टाकून केलेला आहे. आता सर्व पसारा आवरल्यानंतर हे किचन क्लिनिंगसाठी घेतलेलं आहे. रोज रोज स्वयंपाक करून किचन ओटा आणि गॅस चिकट होऊन जातो. त्यासाठी आपण अशा पद्धतीने घिसणीने तो घासून घ्यायचा. तुम्ही दररोज हे नाही केलं तरी चालेल, पण आठवड्यातून एकदा अशा प्रकारे क्लिनिंग झाली की मग मुंग्या, झुरळ असं काही होत नाही. किचन ओट्याला देखील साबण लावून घेतलेला आहे. हा भांड्यांचाच साबण आहे, विम बार. आणि त्यानंतर मी ही किचनची फरशी घासायला घेतलेली आहे. घिसणीनेच मी सरळ हे घासून घेत आहे. किचन ओट्यावर तेलाच्या बरण्या किंवा इतरही भांडे ठेवलेले असतात आणि त्यामुळे सगळा किचन ओटा हा चिकट होऊन जातो. त्यामुळे तो अशा पद्धतीने जर घासून घेतला तर लवकर क्लीन होतो, स्वच्छ होतो.
माशा, डास, झुरळ, मुंग्या असे काही होत नाही. आणि एकदा घासल्यानंतर स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून एकदा नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.